शिवी हा सुद्धा एक साहित्याचा घटक आहे. तर ते शेवटी त्यांच्या मातृभाषेत एकमेकांना शिव्या द्यायला चालू करतात. मराठी तर ऑब्व्हियसली खूप रिच आहे. मातृभाषेतून जे माणूस शिकतो ना ते शेवटपर्यंत त्याच्यासोबत असतं. आता इथे झेंजी किती पण लोक इंग्लिशमध्ये बोला, हिंदीमध्ये बोला, ज्यावेळेस त्यांचे भांडणे चालू होतात ना तर ते शेवटी त्यांच्या मातृभाषेत एकमेकांना शिव्या द्यायला चालू करतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या असतात. म्हणजे शिवी हा सुद्धा एक साहित्यातले एक घटक आहे. सो ते साहित्य एवढं आपलं प्रगल्भ आहे, एवढ्या छान छान गोष्टी लिहिल्या गेल्यात, तर ते परत पाहण्याची गोष्ट आहे. पुलंसारखे, देशपांडेंसारखे जे लेखक आहेत ते लेखक इतके चांगले झालेले आहेत की त्यांचं साहित्य असं आपण वाचलं घेतलं की आपण बोर होऊ नाही होऊ शकत. सो तशा गोष्टी आपल्या आचरणात आल्या गेल्या पाहिजे आणि ऑब्व्हियसली मातृभाषा जपली पाहिजे. आणि मराठी तर ऑब्व्हियसली खूप रिच आहे आणि प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी मराठी भाषा आहे. तर कोकणातली वेगळी, विदर्भातली वेगळी, प्रत्येकाचा एक टोन असतो. एवढी छान मराठी भाषा असताना बाहेरचे लोक येऊन तुम्ही शिका ना, समजा ना, तुम्हाला ते समजायला लागलं तर आपोआप तुम्हाला इंटरेस्ट होईल.